नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे कोबीची भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। आता इथे आपलं तेल तापलेलं आहे। आता यात मी पाव चमचा मोहरी घालून घेते। आता मी यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा व्यवस्थित असा परतवून झालेला आहे। आता यात मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते। आता यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेते, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे अर्धा किलोचा कोबी घेतलेला होता, त्याला मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। हा कोबी आता मी या कांद्याच्या मिश्रणात घालून घेते। कोबी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजीत अजिबात पाणी घालायचं नाही आहे। 5 मिनिटात ही भाजी व्यवस्थित अशी तयार होते। इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे। आता मी याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।